महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आणि गुणरत्न सदावर्तेंनी टीका केली आहे। महाविकास आघाडीचा बंद बेकायदेशीर आहे, पोलिसांना फिर्याद दिलेली आहे असं सदावर्ते यांनी म्हटलंय। पवार ठाकरे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, त्यांना अटक करावी लागेल असं सदावर्ते यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीचा उद्याचा महाराष्ट्र बंद गलिच्छ राजकारणासाठी असल्याचा आरोप देखील सदावर्ते यांनी केलाय। वकील गुणरत्न सदावर्तेंनी महाविकास आघाडीवर या शब्दात टीका केली आहे। आमचे दोन चिमुकल्या ताई ज्यांच्यावर अत्याचार झाला त्याचं दुःख आम्हाला आहे। म्हणजे न्याय मिळण्यासाठी ती बंद नाही आहे, तो गलिच्छ राजकारणासाठीचा बंद आहे। आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद हे बेकायदेशीर आहेत। बाळ ठाकरे यांच्या बाबतीमध्ये सुद्धा बंद बेकायदेशीर असल्याच्या बाबतीत माननीय न्यायालयाने कशा संहितेखाली कारवाई केलेली आहे। शरद पवार आणि संध्याकाळी त्या चिमुकल्यांच्या तोंडामध्ये दाणे टाकावे लागतात, दूध टाकावं लागतंय। अशा कष्टकऱ्यांना काय तुम्ही पैसे देणार आहेत का? आम्ही रितसर फिर्याद आज पोलीस स्थानकात दिलेली आहे। त्या फिर्यादीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा उल्लेख केलेला आहे, उद्धव ठाकरेच्या ट्विटचा उल्लेख केलेला आहे। सगळ्या गोष्टीचं म्हणजे माहितीसह आज आम्ही खेरवाडी पोलीस स्थानकात तक्रार दिली। 30 तक्रार पोलीस आयुक्तांना दिली, पाठवली ईमेलद्वारे। 30 तक्रार आम्ही ॲडिशनल चीफ सेक्रेटरी गृह विभागाला पाठवलेली आहे। आणि तातडीनं यांची भूमिका उद्यापर्यंत स्पष्ट करावी। सकाळपर्यंत अटक करावं लागेल उद्धव ठाकरेला, अटक करावं लागेल शरद पवारला, जे जिम्मेदार असतील त्यांना अटक करावं लागेल। हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, हे कायद्याला जिरवू शकत नाहीत, यांची जिरवली